हॅलो फ्रेंड्स, ब्लाऊज डिझाईनच्या डे 12 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे। शोल्डर आहे 6.5 म्हणून मी ते गल्लावरून घेतलेले आहे 3 इंच। नंतर 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने पुन्हा 3 इंचावरती मार्किंग करायचं आणि एक बॉक्स तयार करायचा आहे। तर हे ब्लाउज मी 32 साइज मध्ये शिवत आहे। शोल्डर आणि मुंडा खोली 6.5 घेतलेली आहे बोटनेक साठी। अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने आडवी रेघ मारायची। खालती पुन्हा 2.5 इंचावरती अशा पद्धतीने आडवी रेघ मारायची। वरती इथे गोल शेप मारायचा आहे बोटनेक साठी आणि खालती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप मारू शकता। तर इथे मी विंडोच्या आकाराचा शेप मारते। अर्धा इंच बाहेर घेऊन शेप ड्रॉ करते। अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे कटिंग करायची आहे। मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं। इथे आपण फक्त आपला डिझाईनचा शेप आहे विंडोचा, त्यालाच आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। पूर्ण शेपला शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच शेपची कटिंग करायची आहे। कट पाडून दाखवल्या पद्धतीने उलट करायचं आहे आणि वरून दाब शिलाई मारायची। इथे तुम्ही खालती तुम्हाला पट्टी जोडून आतमध्ये फोल्ड करायची असेल तर तशी तुम्ही करू शकता, किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून वरून शिलाई मारायची आहे मी दाखवल्या त्याप्रमाणे।
अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि दाखवल्याप्रमाणे पुन्हा ओपन करायचं आहे. तर इथे आपल्याला फोल्डिंगमध्ये कमर तयार होईल. वरून पुन्हा आपण दाब शिलाई मारायची आहे. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची. अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. वरती गळ्याला एक तिरकी 1.5 इंचाची पट्टी कापून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने वरून ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दाखवल्या पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. कट पडायचे आणि पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्डिंग करायची. तर इथे तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग सहित नेक रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून आपण टक्स मारायचे आहेत मेजरमेंट नुसार. तर टक्स मारताना मी कोणतंही मेजरमेंट घेत नाही. कमरपासून मधून फोल्ड करायचं आणि टक्स मारायचा. जर आपण रेग्युलर ब्लाऊज शिवत असाल तर टक्स मारायसाठी आपल्याला मेजरमेंट लागत नाही. आपण अंदाजे टक्स मारतो. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारायचा. तर इथे मी दोन्ही साईडने टक्स मारून रेडी केलेला आहे ब्लाऊज. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने शिलाईमध्ये लेस लावायची आहे. तुम्हाला जमेल तशी
समोरच्या साईडने किंवा तुम्ही आतून सुद्धा लेस लावू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने लेस लावून घेते. अशा पद्धतीने आपण लेस लावून कंप्लीट केलेली आहे. तर मला मागून हुक करायचे आहेत म्हणून मी ते मधून कट करते. इथे आपण एका साईडने हुक पट्टी आणि एका साईडने आईपट्टी तयार करायची आहे. आईपट्टीसाठी इथे मी आतून पट्टी ठेवलेली आहे. वरून थोडीशी फोल्ड करायची आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि खालती सुद्धा पट्टी फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने वरच्या साईडने आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि आपण जिथे शिलाई मारली आहे तिथेच पट्टी दुमडायची आणि वरून शिलाई मारायची. हुक पट्टीसाठी मी वरून अशा पद्धतीने पट्टी ठेवून अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे. नंतर पट्टी डायरेक्ट आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हुक पट्टी आणि आईपट्टी तयार केलेली आहे. पुन्हा इथे मी लेस लावून घेते गळ्याच्या शेपसाठी. लेस तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. जर तुम्हाला डिझाईन अजून जास्त हवी असेल तर लेस लावून घ्या. इथे मी कमरेला आणि गळ्याला लेस लावून घेते. अशा सोप्या पद्धतीने आपण बोटनेक डिझाईन कंप्लीट केलेली आहे. अशाच फ्री ब्लाऊज डिझाईन कोर्ससाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.